रिधू काय बघून व्हिडिओमध्ये शॉक झाला ना, हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्याआधी ना अहोंनीच आम्हाला शॉक केलेलं होतं. तुम्हाला तर माहितीच आहे त्यांची ड्युटी सतत बाहेर असते. पण ते ना 1 वाजता येणार होते, पण सकाळचे 9 वाजताच ते घरी आले आणि येता-येताना हे पार्सल ते घेऊन आलेले होते. आता यामध्ये काय आहे याच्यापेक्षा ना ते फ्रीमध्ये मिळालं याचीच एक्साइटमेंट आम्हाला जास्त होती आणि मला खोलू द्यायच्या आधी ना रिधूचंच चाललेलं होतं. आता या डिशला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट करून सांगा. कारण की मला काही आठवत नाही आहे ते काय आहे ते. त्यानंतर ना अहो आले म्हटल्यावर कपड्यांचा ढीग जो आहे तो आमच्या घरी निघतोच आणि त्यासाठीच ही आम्ही मशीन घेतलेली होती. म्हणून ना पटकन त्याच्यामध्ये कपडे जे आहेत ते टाकून सेट करून घेतले आणि मशीनसुद्धा लावून घेतली. कारण की मला बाकीचे पूर्ण कामंसुद्धा करायचे होते. कारण की माझं काहीच आज टायमाचं ठरलेलं नव्हतं आणि यांनी अचानक एंट्री केल्यामुळे माझं सगळं टायमाचं शेड्यूल खराब झालं आणि मला स्वयंपाकसुद्धा करायचं होतं. पण त्याआधी ना ह्या आरोबद्दल बऱ्याच अशा कमेंट होत्या. आता तुम्हाला कळलेलं असेल की मला ना वरती ओट्यावर चढलेली बघून रिधूसोबत रिधूचे पप्पासुद्धा दोघंही शॉक झालेले होते. चला तर आता तुम्हाला आरोबद्दल सांगते. हा जो आरो आहे ना तो 15 लिटरचा आहे आणि याला घेऊन 5 वर्ष कंप्लीट झाले आणि याची किंमत जर बघायला गेली तर 10,500 मध्ये मला 2022 मध्ये हा पडलेला होता आणि दर 3 महिन्यांनी आम्ही त्यांची जी पाहिली आहे ना, जी तुम्हाला फ्लॉवर पॉटची कुंडी दिसत आहे, ती आम्ही घरच्या घरी बदलवत असतो आणि याच्यामध्ये ना खूप साऱ्या अशा पायल्या ज्या आहेत त्या आम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिलेल्या होत्या. अजून काही राहिलं असेल तर कमेंट करा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. पण त्याआधी ना नाश्त्याची सुद्धा तयारी करायची होती आणि नाश्त्यामध्ये आज बनवलेलं होतं ब्रेड ऑमलेट. याची रेसिपी मी पहिलेच तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आमचा दादा घरी नव्हता आणि तो आल्याबरोबर पप्पाने काय आणलं हे दाखवल्याशिवाय आमचं मन काही भरणार नव्हतं. म्हणून तेच त्याला दाखवण्याचं काम सुरू होतं आणि सोबत भरपूर साऱ्या चुगल्याही त्याला करायच्या होत्या आणि असेच तुमचे दोन्ही मुलं असेल तर करतात का कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मस्त अशी आलू आणि कोबीची भाजी केली, थोडासा रस्सा केला आणि त्यानंतर छान अशा गरम गरम पोळ्या इथे बनवून घेतलेल्या होत्या. आता भात वगैरे लावायचा की नाही ते तर माझ्या डोक्यात तसंच चाललेलं होतं आणि सकाळच्या वेळी मी भात जो आहे तो स्किप करते. त्यानंतर ना आता लागल्या हाताने पटकन असा ओटा स्वच्छ करून घेतला, भांडेसुद्धा घासून घेतले आणि लगेचच ना मग झाडूपूजासुद्धा करून घेतला. तर हाच होता आजचा छोटासा ब्लॉग. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.